हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या BCom 6 सेमचं एक सब्जेक्ट आहे कॉर्पोरेट लॉ. या कॉर्पोरेट लॉचा पहिला युनिट जो होता फॅक्टरी ॲक्टवर होता, दुसरा युनिट जो होता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टवर होता आणि तिसरा युनिट हा माहितीच्या अधिकारावर आहे. ठीक आहे, RTIवर आहे. तर आजचा जो तिसरा युनिट आहे या म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या संदर्भामधील जे काही MCQs आहेत ते MCQs मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. जर तुम्हाला कॉर्पोरेट लॉचे पहिला युनिट आणि दुसऱ्या युनिटच्या संदर्भामधील जर व्हिडिओ पाहिजे तर मी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देत आहे. त्यामधून तुम्हाला पहिला युनिट आणि दुसरा युनिट मिळून जाईल. तिसरा युनिट या व्हिडिओमध्ये मिळेल. म्हणजे तिसरा युनिट हा माहितीच्या अधिकारावर आधारित आहे. तर चला आपण ते MCQ बघू. तर MCQ, माहितीचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या देशाने लागू केला? ऑप्शन अ स्वीडन, ब फ्रान्स, अमेरिका आणि ड इटली. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ. ऑप्शन अ स्वीडन या देशाने सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू केला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, माहितीचा अधिकार स्वीडनने केव्हा लागू केला? तर माहितीचा अधिकार स्वीडनने 1766 लागू केला. हे लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या कितीतरी वर्षा अगोदर म्हणजे 200-250 वर्षाच्या अगोदर स्वीडनने माहितीचा अधिकार लागू केला. त्याच्यानंतर नंबर थर्ड, भारतात माहिती अधिकार लोकसभेत केव्हा पारित करण्यात आला? तर केव्हा पारित करण्यात आला? तर लोकसभेमध्ये, कॉन्सन्ट्रेट करा, लोकसभेमध्ये, हे लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये केव्हा पारित करण्यात आला? तर लोकसभेमध्ये 11 मे 2005 ला लागू करण्यात आला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, माहितीच्या अधिकाराला राज्यसभेने केव्हा पारित केले? आता राज्यसभा म्हणत आहे, पहिल्यांदा लोकसभा होता, आता राज्यसभेने केव्हा पारित केले? तर लोकसभेच्या नंतर दुसऱ्या दिवशी 12 मे 2005ला पारित केलं. 12 मे 2005ला पारित केला. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आहे माहितीच्या अधिकाराला राष्ट्रपतींनी स्वीकृती कधी दिली? तर याचं करेक्ट आन्सर आहे 15 जून 2005ला स्वीकृती दिली. ठीक आहे, माहितीच्या अधिकाराला राष्ट्रपतींनी 15 जून 2005ला स्वीकृती दिली. त्याच्यानंतरचं क्वेश्चन पहा, नंबर 6, यापैकी कोणती बाब माहितीचा अधिकार 2005शी संबंधित नाही? तर कोणती बाब संबंधित नाही? तर एक एक ऑप्शन पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवते, बरोबर आहे. माहितीचा अधिकार भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवते. ब लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करते, ते पण बरोबर आहे. क विकासाकरिता आवश्यक नाही, हे मात्र चुकीचं आहे. विकासाकरिता आवश्यक आहे. त्याच्यानंतर ड आहे मानवाच्या मूलभूत मानवाधिकारामध्ये समाविष्ट आहे. हां, बरोबर आहे, माहितीचा अधिकार हा मानवाधिकारामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क जो आहे हा तुमच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित नाही. त्याच्यामुळे कल हा ऑप्शन तुमचा करेक्ट आन्सर होईल. त्याच्यानंतर पहा नंबर 7, जम्मू काश्मीरला वगळता संपूर्ण भारतात माहितीचा अधिकार केव्हापासून लागू करण्यात आला? तर जम्मू काश्मीरला वगळता संपूर्ण भारतात माहितीचा अधिकार जेव्हा राष्ट्रपतींनी हस्ताक्षर केले, कोणत्या तारखेला केले होते? 15 जूनला. तर 15 जूनपासूनच माहितीचा अधिकार हा भारतामध्ये लागू करण्यात आला. ठीक आहे, परंतु एक गोष्ट सांगतो तुम्हाला की 15 जूनला जरी लागू करण्यात आला, परंतु त्याच्यापैकी काही ज्या कलमा आहेत, फक्त काही कलमाच फक्त लागू करण्यात आल्या. पूर्णच्या पूर्ण माहितीचा अधिकार लागू करण्यात नाही आला. पूर्णच्या पूर्ण अधिकार नंतर ऑक्टोबरमध्ये लागू करण्यात आला. ठीक आहे, पूर्ण ते नंतर येणारच आहे. जेव्हा जेव्हा प्रश्न आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल. परंतु जेव्हा राष्ट्रपतींनी हस्ताक्षर केले तर हस्ताक्षर 15 जून 2005ला केले, त्याच्यामुळे तो केव्हापासून लागू झाला? 15 जूनपासूनच लागू झाला. त्याच्यानंतर नंबर 8 पहा, माहितीचा अधिकार 2005 केव्हापासून लागू करण्यात आला? तोच प्रश्न विचारलेला, रिपीट. तर 15 जून 2005 पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर 9, माहितीचा अधिकार केव्हा संपूर्ण लागू करण्यात आला? आता संपूर्ण लागू मगाशी सांगितलं, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं काय सांगितलं की 15 जूनपासून जरी लागू झाला तरी परंतु संपूर्ण लागू नाही झाला. तो काही कलमेच फक्त लागू झाली होती, परंतु संपूर्ण जेव्हा लागू झाला तो म्हणजेच 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला. ठीक आहे. नंबर 10 पहा, माहितीचा अधिकार 2005ला संपूर्ण कलमासहित केव्हापासून लागू करण्यात आला?
हा तोच आहे, सेम क्वेश्चन आहे, थोडासा फेरबदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नोट पण लिहिलेली आहे बघा. नोट काय सांगितलेलं आहे, 15 जून 2005 माहितीचा अधिकार 2005च्या संपूर्ण कलमासहित लागू करण्यात आलेला नव्हता. मात्र 12 ऑक्टोबर 2005 पासून अधिनियमातील संपूर्ण कलमा लागू करण्यात आल्या. केव्हापासून? 12 ऑक्टोबर 2005 पासून. त्याच्यामुळे 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण अधिनियम हा लागू करण्यात आला. त्याच्यानंतर पहा 11 नंबर, भारतातील पहिला राज्य ज्याने माहितीचा अधिकार सर्वप्रथम लागू केला. कोणता? कर्नाटक, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, गोवा, कोणता? तुम्ही म्हणाल महाराष्ट्र. महाराष्ट्र तर खूप लेट आहे. कोण केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे तामिळनाडू. याचं करेक्ट आन्सर तामिळनाडू यांनी माहितीचा अधिकार सर्वप्रथम लागू केला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा नंबर 12, भारतातील पहिला राज्य ज्याने माहितीचा अधिकार लागू करण्याचा प्रयत्न केला होता. लागू नाही केला, लागू करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच तो आपल्या विधानभवनामध्ये मांडला होता, विधानसभेमध्ये मांडला होता. तर तो विषय मांडला होता परंतु लागू झालेला नव्हता. तर असा पहिला राज्य कोणता? तर पहिला राज्य जो आहे तो म्हणजेच कर्नाटक. कर्नाटक या राज्याने सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता. संसद भवनामध्ये म्हणजे विधानभवनामध्ये तो मांडण्यातसुद्धा आला होता, परंतु तो पारित होऊ शकला नाही. आणि तो वर्ष होता 1988, 1988ला तो प्रस्ताव मांडण्यात आलेला होता, परंतु लागू झालेला नाही. त्याच्यानंतर नंबर 13, तामिळनाडू राज्याने माहितीचा अधिकार आपल्या राज्यात केव्हा लागू केला? केव्हा? 1997ला. 1997ला लागू केला. भारताचा दुसरा राज्य ज्याने माहितीचा अधिकार सर्वप्रथम लागू केला. तर माहितीचा अधिकार अधिनियम कोणता दुसरा राज्य ज्याने पहिला तर तामिळनाडू, दुसरा कोणता? तर दुसरा गोवा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा नंबर 15, 2005च्या अगोदरच भारतातील अशी किती राज्य होती ज्यांनी आपापल्या राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम लागू केला होता? तर 2005मध्ये हा म्हणजे भारतामध्ये पूर्ण केंद्रामध्ये लागू झाला, परंतु त्याच्या अगोदर किती? 2004मध्ये महाराष्ट्राने सुद्धा लागू केला. 2005मध्ये मग नंतर केंद्रामध्ये लागू झाला. तर केंद्रामध्ये कधी लागू झाला? तर केंद्रामध्ये 2005मध्ये लागू झाला. त्याच्या अगोदर किती राज्यांनी केलेला होता? तर ऑप्शन 7, 9, 11, 13. तर कोणता? याच्यातला करेक्ट आन्सर आहे 9. ठीक आहे, याच्यातला करेक्ट आन्सर आहे 9. म्हणजे 2005च्या अगोदरच 9 राज्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम लागू केला होता. त्याच्यानंतर नंबर 16, माहितीचा अधिकार अधिनियम 2005मुळे कोणत्या राज्यात झालेल्या आंदोलनाची परिणामकारकता आहे? माहितीचा अधिकार अधिनियम 2005ची मुळे कोणत्या राज्यात झालेल्या म्हणजे कशामुळे झालेला होता? तर आंदोलन झाला होता राजस्थानमध्ये, आणि राजस्थानमध्ये आंदोलन झाल्यामुळे म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू करण्यात आलेला होता. याचा करेक्ट आन्सर आहे राजस्थान. ठीक आहे, राजस्थान म्हणजे पूर्ण केंद्रामध्ये जो लागू झाला 2005मध्ये, तो अनेक जे समाजसेवक आहेत, जसं केजरीवाल वगैरे आहेत, आता ते मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे, परंतु ते वगैरे होते, खूप सारे विचारवंत होते. अण्णा हजारे पण होते त्याच्यामध्ये इन्क्लूड. महाराष्ट्राचा अण्णा हजारेनेच केला. महाराष्ट्राचा जो अधिकार अधिनियम आहे तो अण्णा हजारेनेच केला होता. परंतु देशामध्ये जो RTI लागू झाला त्याच्यामध्ये अण्णा हजारे होते, केजरीवाल होते, हे सगळे होते. अण्णा हजारे नंतर जुळले, परंतु त्याच्या अगोदर केजरीवाल वगैरे त्याच्यामध्ये जुळले होते. त्याच्यानंतर पहा नंबर 17, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जेव्हा लागू झाला तेव्हा मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाल किती वर्षाचा होता? तर म्हणजे 2005मध्ये जेव्हा लागू झाला तर तेव्हा जो माहिती देणारा मुख्य माहिती आयुक्त आहे त्याचा कार्यकाल हा
जो होता 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत, यापैकी जो लवकर येईल तो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन होता क. आता मात्र 2019मध्ये म्हणजे मागच्या वर्षी हा कार्यकाल बदललेला आहे. सगळ्या ज्या लॉमध्ये आहे, सगळ्या लॉमध्ये हे बी जे पी सरकार जी आहे प्रत्येक लॉमध्ये इंटरफेअर करत आहे आता, आणि सगळे लॉ बदलवण्याचं काम करत आहे. आता त्यांच्या मताप्रमाणे किती वर्ष राहू शकतो एखादा जो मुख्य आयुक्त आहे, मुख्य माहिती आयुक्त आहे, हा किती पण वर्ष म्हणजे केंद्र सरकारच्या नुसार, म्हणजे केंद्र सरकारने जर म्हटलं तर तो मरेपर्यंत तिथं राहू शकतो. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आहे, म्हणजे केंद्र सरकारवर निर्भर करत आहे. त्याच्यानंतर पहा, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? तर याची नियुक्ती राष्ट्रपती करतो, मुख्य माहिती आयुक्तांची. आणि जे माहिती आयुक्त आहेत त्यांची पण राष्ट्रपतीच करतो. त्याच्यानंतर पहा, माहिती आयुक्तांची अधिकाधिक संख्या किती असू शकते? तर याचं करेक्ट आन्सर आहे 10. किती? 10 असू शकते. वर्तमान स्थितीत भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांचा व माहिती आयुक्त यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे? तर 2 वर्ष, 5 वर्ष, केंद्र सरकार यांच्या मताप्रमाणे, मुख्य न्यायाधीश यांच्या मताप्रमाणे. आत्ताच सांगितलं केंद्र सरकारच्या मताप्रमाणे. हा 2019पासून हा अमेंडमेंट आलेला आहे आणि अमेंडमेंट करण्यात आलेला होता 2019मध्ये. अगोदर तर 65 वर्षापर्यंत होतं, वयाच्या 65 वर्ष किंवा मॅक्झिमम 5 वर्ष असं होतं. म्हणजे 2005मध्ये जेव्हा हा अधिनियम लागू करण्यात आला तेव्हा मुख्य माहिती आयुक्तांची जी होती का म्हणून रिटायरमेंट डेट, रिटायर जो होत होता 5 वर्ष, तो त्या म्हणजे पदावर राहील किंवा त्याच्या 65 वर्ष वयापर्यंत. मात्र त्याच्यामध्ये केंद्र सरकारने इंटरफेअर म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं आणि आता केंद्र सरकारच्या मताप्रमाणे मग केंद्र सरकारला वाटेल तोपर्यंत तो मुख्य आयुक्त किंवा मग तो 1 वर्षामध्ये त्याची बदली करण्यात येऊ शकते किंवा काढण्यात येऊ शकते. ठीक आहे, केंद्र सरकार यांच्या मताप्रमाणे. त्याच्यानंतर आहे नंबर 21, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीकरिता राष्ट्रपतींना शिफारस करणारी एक समिती असते. त्या समितीमध्ये यापैकी कोण व्यक्ती नसतात? म्हणजे राष्ट्रपतींना शिफारस करणारी एक समिती असते की मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त कोण कोण असतील याच्या संदर्भामधील एक समिती शिफारस करत असते. त्या समितीमध्ये प्रधानमंत्री असतो. त्या समितीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेता पण असतात, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीसुद्धा असतात, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता नसतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये यापैकी कोण व्यक्ती नसतात हा प्रश्न दिलेला आहे, नसतात दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे नसतात म्हटल्यानंतर याचा करेक्ट आन्सर आहे राज्यसभेचे विरोधी पक्षनेता नसतात. त्याच्यानंतर आहे नंबर 22, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीकरिता राष्ट्रपतींना शिफारस करणारी एक समिती असते. या समितीचे अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष आता समिती पाहिली, आता या समितीचे अध्यक्ष कोण असतात? या समितीचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. त्याच्यानंतर आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत भारतातील कोणत्याही व्यक्तीने केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाकडून माहिती मागविली असल्यास त्याला अर्जासोबत किती रुपयाचा पोस्टल ऑर्डर किंवा DD जोडावा लागतो? तर किती रुपयाचा? तर याचा आहे करेक्ट आन्सर 10 रुपयाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 24, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत भारतातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL धारक व्यक्तीने केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाकडून माहिती मागवली असल्यास त्याला अर्जासोबत किती रुपयाचा पोस्टल ऑर्डर किंवा DD जोडावा लागतो? तर जो BPLमध्ये जो माहिती म्हणजे अर्जदार आहे, तो अर्जदार जर BPLमध्ये असेल, दारिद्र्य रेषेखाली असेल, तर त्याला कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नाही. म्हणजे ऑप्शन ड, याचा करेक्ट आन्सर ड असेल, 0 रुपये. त्याच्यानंतर नंबर 25, माहितीच्या अधिकार अधिनियमांतर्गत अर्जदाराने माहितीकरिता अर्ज सादर केल्यावर किती दिवसाच्या आत अर्जदाराला माहिती प्रदान करणे बंधनकारक आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 30 दिवसाच्या आत. 30 दिवसाच्या आत माहिती प्रदान करणे बंधनकारक आहे. म्हणजे
जर मी एखाद्या संस्थेसाठी केंद्र सरकारच्या एखाद्या संस्थेकडे जर माहितीसाठी पाठवलं तर मला 30 दिवसांच्या आत माहिती मिळायला पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 26 पहा. अर्जदाराने एखाद्या विभागाकडून माहिती मागविण्याकरिता माहितीचा अर्ज माहिती अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर माहिती अधिकाऱ्याने तो अर्ज सहाय्यक माहिती अधिकाऱ्याकडे सोपविला तर अशा स्थितीत अर्जदाराला माहिती किती दिवसात मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे मी जर अर्ज सादर केला माहिती अधिकाऱ्याने तो अर्ज कोणाकडे सादर केला, आपल्या सहाय्यक माहिती अधिकाऱ्याकडे जर ट्रान्सफर केला तर मॅक्झिमम 5 दिवस पुन्हा वाढतात, म्हणजे 35 दिवसापर्यंत माहिती मिळणे अपेक्षित असते. ते याचा करेक्ट आन्सर 35 दिवस आणि पहिल्याचा आन्सर होता 30 दिवस. त्याच्यानंतर आहे, जर अर्जदाराने माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत एखाद्या संस्थेकडून माहिती मागविल्यानंतर निर्धारित कालावधीमध्ये संस्थेने माहिती दिली नसेल किंवा माहिती अपूर्ण व त्रोटक दिली असेल किंवा माहिती देण्यास मनाई केली असेल तर अशा स्थितीमध्ये संस्थेविरुद्ध प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे किती दिवसाच्या आत प्रथम अपील सादर करावी. प्रथम अपील सादर करावी किती दिवसांच्या आत. तर याचं करेक्ट आन्सर आहे 30 दिवसांच्या आत. किती? 30 दिवसांच्या आत. म्हणजे जर मी एखाद्या संस्थेकडे माहितीचा अर्ज दिला आहे तर त्या संस्थेने मला 30 दिवसांच्या आत माहिती द्यायला पाहिजे होती, परंतु जी माहिती दिली ती त्रोटक दिली असेल किंवा माहिती देण्यास नकार दिला असेल किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, काही माहिती लपवण्याचा जर प्रयत्न केला असेल, अशा प्रकारची जर माहिती दिली असेल असं जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही प्रथम अपील करू शकता. किती दिवसांच्या आत? 30 दिवसांच्या आत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केल्यानंतरही जर संबंधित संस्थेने माहिती सादर करण्यास मनाई केली असेल किंवा अजूनही अपूर्ण माहिती दिली असेल तर अशा वेळी दुसरी अपील किती दिवसांच्या आत करावी. म्हणजे प्रथम अपील करूनही प्रथम अपील 30 दिवस, म्हणजे सुरुवातीला सपोज मी 1 जानेवारीला माहितीचा अर्ज सादर केला, 30 जानेवारीपर्यंत माहिती मिळणे आवश्यक होतं, परंतु 30 जानेवारीपर्यंत माहिती जर नाही मिळाली किंवा त्रुटक माहिती मिळाली तर मी 30 जानेवारीनंतर 1 महिन्याच्या आत म्हणजेच 29 फरवरी म्हणजे 31 जानेवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत मी माहिती साठी अपील करू शकतो. प्रथम अपील 19 फेब्रुवारीपर्यंत करू शकतो. त्याच्यानंतरही जर माहिती नसेल मिळत किंवा अपूर्ण माहिती मिळत असेल तर मात्र मी दुसरी अपील 90 दिवसांच्या आत, म्हणजे तिथून 90 दिवस, कुठून? 29 फेब्रुवारीपासून 90 दिवस पुढे, तिथून मी दुसरी अपीलसाठी मी अर्ज सादर करू शकतो. तर याचं आन्सर करेक्ट आन्सर 90 दिवस. त्याच्यानंतर आहे, माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज सादर करताना अर्जासोबत 10 रुपयाचे पोस्टल ऑर्डर किंवा ड्राफ्ट कोणाच्या नावाने दिले जाते. आपण माहितीच्या अधिकारासाठी जर तुम्ही BPLमध्ये नसाल, APLमध्ये जर असाल आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला माहितीच्या अधिकारासोबत एक ड्राफ्ट जोडावा लागतो. तो ड्राफ्ट कोणाच्या नावाने असावा लागतो तर तो ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर हा लेखा अधिकारी जो असतो, लेखा अधिकारी यांच्या फेवरमध्ये असावा. ठीक आहे. जी काही DD असेल किंवा ड्राफ्ट असेल तो ड्राफ्ट DD किंवा पोस्टल ऑर्डर हा लेखा अधिकाऱ्याच्या नावाने असावा. या लेखा अधिकाऱ्याच्या फायनान्स ऑफिसरच्या फेवरमध्ये असावा. लेखा किंवा वित्त अधिकारी म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 30, माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत माहिती मिळवताना प्रत्येक A4 किंवा A3 आकाराच्या प्रतिलिपीकरता किती रुपयाची योगदान देय असेल. म्हणजे मला जर माहिती मागवायची असेल तर पेजनुसार मला माहिती मिळेल. तर सपोज जेवढे जास्त पेज तेवढे किती रुपये, आता एका पेजची किंमत किती वसूल करण्यात येईल किंवा किती शुल्क लागेल, तर ते शुल्क लागेल एका पेजसाठी 2 रुपये पेज, म्हणजे 2 रुपये प्रति पान. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे 2 रुपये प्रति पेज. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर 31, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जर कोणी व्यक्ती माहिती मिळवू इच्छितो
तर अभिलेखाच्या निरीक्षणाकरिता पहिल्या तासानंतर प्रत्येक तासाला माहिती अधिकारी किती शुल्क मागेल? हा लक्ष द्या थोडंसं याच्यामध्ये. जर मला एखादा मस्टर वगैरे चेक करायचं असेल आणि मस्टर वगैरे चेक करायचं असेल आणि माहितीच्या अधिकाराखाली जर मस्टर मला चेक करायचं आहे तर त्याची झेरॉक्स वगैरे मिळू शकत नाही. तर मग अशा वेळेस जर मला किंवा ते मस्टर खूप पेजेसचं आहे आणि तेवढ्या पेजेसचं मला माहिती मिळवण्यासाठी मला तो पूर्णच्या पूर्ण मस्टर पाहण्याची जर परमिशन मिळत असेल, म्हणजे माहिती मिळवण्याची जर परमिशन मिळत असेल, तर पहिला 1 तास जो असतो मस्टर बघण्यासाठी हा फ्री असतो. ठीक आहे. मस्टरसाठी बोलवण्यात येते, तुम्ही बघू शकता मग तो मस्टर किंवा जे कोणतं तुम्हाला जे काही पाहायचं आहे ते तुम्ही 1 तास तुम्ही फुकट पाहू शकता. 1 तास. परंतु जर तुम्ही 1 तासाच्या नंतर जर तुम्ही टाईम घेत आहात तर प्रत्येक तासाला 5 रुपये. मग त्याच्यानंतर प्रत्येक तासाला 5 रुपये तुम्हाला शुल्क द्यावं लागेल. तर याचा करेक्ट आन्सर आहे मग 1 तासाच्या नंतर आहे ना, पहिल्या तासाच्या नंतर प्रत्येक तासाला ₹5 प्रमाणे तुम्हाला शुल्क द्यावं लागेल, चार्ज द्यावा लागेल. त्याच्यानंतर जर कोणी व्यक्ती RTI 2005 अंतर्गत माहिती डिस्केट किंवा फ्लॉपीमध्ये माहिती घेऊ इच्छित असेल तर माहिती अधिकारी प्रत्येक डिस्केट किंवा फ्लॉपीकरिता किती शुल्क आकारेल? तर डिस्केटमध्ये जर माहिती पाहिजेत असेल, डिस्केट म्हणजे तुम्हाला का म्हणू आपण त्याला CD किंवा DVD जर मध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर प्रत्येक CD किंवा DVD करिता किंवा आता तर पेनड्राईव्हमध्ये सुद्धा मिळते 2GB जो पेनड्राईव्ह असेल त्याच्यापर्यंत, तर त्या प्रत्येक डिस्केटकरिता तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारले जाईल. 50 रुपये. जर तुम्ही माहिती जर पाहिजेत असेल आणि डिस्कमध्ये माहिती जर पाहिजेत असेल किंवा फ्लॉपीमध्ये जर माहिती पाहिजेत असेल तर तुम्हाला 50 रुपये शुल्क द्यावे लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा नंबर 33 माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 20 उपकलम 1 किंवा कलम 7 उपकलम 1 अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग दोषी आढळून आल्यास माहिती अधिकाऱ्यावर किती रुपयांचा आर्थिक दंड लावला जाऊ शकतो? म्हणजे जर केंद्रीय माहिती आयोग जर दोषी आढळून आला असेल तर माहिती अधिकाऱ्यावर किती रुपयाचा आर्थिक दंड लावला जाऊ शकतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ₹250 प्रतिदिवस आणि कमाल 25,000. म्हणजे जर दोषी आढळून आला असेल आणि तुम्हाला वेळेमध्ये जर माहिती मिळत नसेल, उशीर करत असेल तर प्रत्येक दिवसाला त्याच्यावर दंड पडतो. तर प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड पडतो आणि मॅक्झिमम हा जर खूप जास्त वेळ जर घेत असेल तर मॅक्झिमम 25,000 रुपयापर्यंत दंड जो माहिती अधिकारी आहे त्याच्यावर पडत असतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे 250 प्रतिदिवस किंवा कमाल 25,000 रुपये. त्याच्यानंतर 34 पहा माहिती अधिकार अधिनियम 2005मध्ये एकूण किती प्रकरणं, किती कलमे आणि किती अनुसूची आहेत? म्हणजे सेक्शन किती आहेत, चॅप्टर किती आहेत, शेड्यूल किती आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे काय आहे करेक्ट आन्सर सांगा बरं. याचं करेक्ट आन्सर माहिती अधिकार अधिनियमामध्ये 6 प्रकरणं आहेत, 6 चॅप्टर आहेत, 31 कलमे आहेत सेक्शन 31 आणि 2 शेड्यूल आहेत अनुसूची 2. तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन ए. त्याच्यानंतर लास्ट आहे 35वा माहिती अधिकाराअंतर्गत किती वर्ष जुनी माहिती मागू शकतो? तर किती वर्षाच्या अगोदरची माहिती तुम्ही मागवू शकता? तर याचं करेक्ट आन्सर आहे 20 वर्ष जुनी माहिती तुम्ही मागवू शकता. 20 वर्षाच्या अगोदरची माहिती तुम्ही मागवू शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत जे काही MCQs बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि मॅक्झिमम पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये इन्क्लूड होईल अशा प्रकारचं हे MCQs काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा पाहिजेत असतील तर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल तेजस गायधने हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. थँक्यू.